परंतु आम्ही म्हणजे आर पाटील नाही की 26 नोव्हेंबरचा हल्ला झाल्यानंतर निर्लज्जपणाने सांगतायत की बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटना तो होती ही है. काही खड्डे पडले. याचं कारण एक तर या रस्त्यांची महत्वाच्या रस्त्यांच्या खाली जी भूमिगत गटारांची आणि पाईपलाईनची कामं केली ती कामं करण्यासाठी म्हणून रस्ते खोदावे लागले होते. दुसरीकडे सुद्धा जे खड्डे पडलेले ते आहेत. बरेचसे खड्डे गणपतीपूर्वी किंवा गणपतीमध्ये सुद्धा बुजवण्याचा आपण प्रयत्न केला. आज सुद्धा बुजवत आहेत. पण विकास 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 जादूगर जसा असतो तसा विकास होत नाही की एक पडदा उघडल्यानंतर काहीतरी समोर दिसतंय, दुसरा उघडल्यानंतर समोरचं दिसेनासं होतंय. नाही होणार. गेले 2.5 वर्ष आपण जे काम करतो आहोत ते काम करत 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 आज आपण अशा टप्प्याला आलेलो आहोत की येत्या 5 वर्षांमध्ये हे पूर्ण रस्ते महत्वाचे रस्ते मग ते कल्याणचे असतील डोंबिवलीचे असतील हे सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करणार म्हणजे करणारच. हे आपलं वचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. मग काही जण म्हणतील हे तुम्ही आधी का नाही केलं. अरे आधी का नाही केलं म्हणजे आधी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून मग खोदलं असतं तर चाललं असतं आणि मग तो खड्डा पडल्यानंतर त्या खड्ड्यात तुला टाकलं असतं. काय बोलायचं म्हणून बोलतात. मग फोटो दाखवले जात आहेत. कसे कचरे आहेत, कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. हे कचऱ्याचे ढीग सुद्धा ताबडतोबीने उचलण्यासाठी मुंबईमध्ये जशी आपण ती वाहनांची यंत्रणा केलेली आहे, डंपर आणलेले आहेत, तशी अद्ययावत यंत्रणा, तशी अद्ययावत वाहनं कल्याण आणि डोंबिवलीच्या सेवेसाठी येत्या 5 वर्षात नव्हे येत्या 6 महिन्यातच आपण आणणार आहोत. पण जर का तुम्हाला रस्त्यावरचा कचराच बघायचा असेल तर विनोद तावडेने माझ्याकडे आणखीन काही फोटो दिलेले आहेत. हा बघा कचरा, हा बघा कचरा दिसतोय तुम्हाला. कचराच आहे ना. कुठला कचरा आहे ओळखता येतो. कुठल्या नाक्यावरचा आहे. कल्याण मधला आहे का डोंबिवलीतला आहे. कुठला हा हा कुठला आहे सांगू. कुठला आहे सांगू. कुठला आहे. हा कचरा मुंबईतला आहे. तो आपल्या युतीच्या नगरसेवकाच्या वॉर्डामधला नाही. हा मनसेच्या वॉर्डातला आहे. मंगेश चांगळे, कन्नमवार नगर, वॉर्ड क्रमांक 112. वॉर्डाचे वाजवले 12. हा दुसरा आहे तो सुप्रिया पवार. सुळे नाही ना. नाही सुप्रिया पवार मनसेच्या नगरसेविका, वॉर्ड क्रमांक 42. हे असे सगळे कचरे. हा खड्डा कल्याण डोंबिवली मधला नाही. हा मनसेचा नगरसेवक जो तिकडे आहे, जो महापालिकेच्या सभांना किती हजर असतो ते त्यालाच सांगून द्या. त्याचं नाव आहे राजेंद्र लाड. कोण लाड करतं आणि का लाड करतं मला माहिती नाही. पण हे तुमची सुद्धा कामं आहेत ना आमच्याकडे. दुष्कृत्य तुम्ही सुद्धा करतात. कार्याध्यक्ष पदाचा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, निर्णय कोणी घेतला, का घेतला, कसा घेतला, पण मी कार्याध्यक्ष झाल्यानंतर जे निर्णय घेतले हे निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. पहिल्या प्रथम मी जे काही केलं असेल आणि आजही करतो आहे, कुठे कुठे सापडेल ते मी आजही करणार, उद्याही करतो आहे. शिवसेनेमधून गुंड पुंड आणि खंडणीखोरांची मी तडीपारी करून टाकली. जा काँग्रेसमध्ये जा, नाहीतर मनसेमध्ये जा. नाही चालणार. चले जाओ, चालता हो. हातामध्ये भगवा घेऊन तू जर का खंडणी मागत असशील तर चालता हो, तुझी इकडे गरज नाही, निघून जा. आणि मग ते गेले. कोण मनसेत गेलं, कोण इधरसे उधरसे, असे करत करत परत फिरतायत. कुठे दारं मिळतायत. शिवसेना प्रमुखांनी त्यांना उंदीरच म्हटलंय, त्याच्यामुळे बिळं शोधतायत. पण जणू काही बाकी सगळीकडे आबादी आबाद आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्येच सगळं बर्बाद आहे. अशा पद्धतीने जे करतायत. जर आम्ही कल्याण आणि डोंबिवलीमध्ये